तर ताईनं तुमची झाली की नाही मार्गशीर्ष महिन्याची तयारी म्हणजे आपली साफसफाई? तर माझी तर चालू आहे, मी तर चालू केलं आहे. माझा किचन एवढा भरगच्च भरलेला आहे ना भांड्यांनी, तर मला खूप टाईम लागणार आहे, पूर्ण दिवसच भांड्यात जाणार आहे. पण काय करणार, आवड आहे किचन सजवायची, त्यामुळे एवढं तर चालायचं. एक दिवस आपण किचनसाठी क्लिनिंगसाठी नक्कीच देऊ शकतो, कारण का आपलं पूर्ण आयुष्यच बोलतात ना किचनमध्ये असते. जास्तीत जास्त आपला दिवसातला टाईम ना किचनमध्ये असते, त्यामुळे काय साफसफाई तर झालीच पाहिजे. आणि आज करणार होती डीप क्लिनिंग, कारण का मला ना बाकीची भांडी आपण रेग्युलर वापरतोच, पण काही भांडी असतात जे आपण कधीतरी यूज करतो. तर ही कढई वगैरे आहेत ना, मी कधीतरी यूज करते, पण क्लीन करून ठेवलं ना खूप भारी वाटतं. आणि एंडिंगला तुम्हाला कळेलच माझा किचन कसा दिसतो. घरातल्या गृहिणीचा जास्तीत जास्त टाईम ना हा किचनमध्ये जात असतं, आणि माझा तर जास्तीत जास्त टाईम किचनमध्येच असतं. त्यामुळे मला क्लीन तर करायचंच होतं छान असं. आणि बघू शकता आहोंचा फोन आला, स्टॉलवर गेली होती, तर 2 तास तिथंच थांबली होती. त्यामुळे ते सगळं सोकळं होतं, पसारा तसंच होता. रुद्र स्कूलमध्ये गेला होता, त्यामुळे काही वाटलं नाही. तर आल्यानंतर परत मग पेटपूजा केली, कारण का गुरुवार होता. त्यामुळे आहोंनी आणला होता बटाट्याचा चिवडा, तर निरमा वगैरे लागणार होती, कारण का धुणं पण धुवून घ्यायचं होतं. तर तिकडं मशीन काम करत होती धुणं धुण्याचं, आणि इकडं मी भांड्यांचं. तर असं आम्ही एका दिवसातच मला करायचे होते सर्व क्लिनिंग. तर फायनली निम्मी तर झाली होती, 50% माझी डीप क्लिनिंग झाली होती. त्याच्यानंतर हे डबे ना थोडे सोकले नव्हते, थोडं पाणी होतं, त्यामुळे ते पण छान असं क्लीन करून घेतलं, पुसून घेतलं. याने कसं माहिती आहे का, ऑलरेडी ते सोकलेले असतात, पण पुसून घेतलं ना की भांड्यांवर शिंतोडे वगैरे दिसत नाही, तर तसं पण करून घेतलं. आणि त्याच्यानंतर बघू शकता लूक माझ्या टाईल्सचा, म्हणजे टाईल्सच बोलतात ना याला. तर ही लादी आहे ना आपले स्वच्छ बोलतात ना भाषेमध्ये, लादी आहे ना स्वच्छ अशी क्लीन करून घेतली. आणि इथे बघू शकता इथं तर एवढं रबडीच निघत होती चिकट चिकट. तर आपण खरंच डीप क्लिनिंग महत्त्वाचे आहे बरं का. वर्षातून एकदा का होईना, तर 6 महिन्यातून एकदा का होईना अशी डीप क्लिनिंग पाहिजे बरं का किचनची, कारण का आपला जास्तीत जास्त टाईम इथंच असतं. आणि एकदा की घाण साचली की ती साचत जातं. तरी बरणी तर सर्वांना माहीतच असेल, मी उरसातून घेतलेली आहे, 1 फुटलाय तिला चिटकवायचे आहे. तर असं मी छान असं क्लीन करून घेतलेलं आहे किचन. आणि तुम्हाला आवडलं की नाही नक्की सांगा कमेंटमध्ये बरं का. तर देवारा पण त्याच्यासोबत क्लीन स्वच्छ पुसून घासून बोलतात ना घेतलं. आणि इकडे माझा असा किचन किती छान दिसते बघा. तर एवढी भांडी एका दिवसात मी आवरलेली आहेत बरं का. त्याच्यासोबत अंथरुणं, त्याच्यासोबत घरातले पडदे, आणि महत्त्वाचं म्हणजे बाकी सर्व तर काम झालं. आणि आता पुसायची होती लादी, तर घराची ती पण लादी सर्व अशी पुसून घेणार होती मी, कारण का माझं तसंच असते, सगळं क्लीन करायचं आणि शेवटी मग कचरा काढायची आणि मग लादी पुसायची. तर तुम्हाला पण स्वच्छता आवडते की नाही, आणि ही आवड प्रत्येक स्त्रीला असावी खरं सांगते. त्याच्यानंतर मग जेवणाची तयारी, ते बघू शकता सोयाबडी केले. तर चला, हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, आणि माझ्या किचनबद्दल तर कमेंट छान छान सर्वांच्या आल्या पाहिजे बरं का. चला बाय, टेक केअर.